तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा रायपूर महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। सततच्या पावसामुळे आणि खड्ड्यात पाणी साचल्याने त्याचा अंदाज येणे कठीण झाले असून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। संभाव्य अपघात टाळण्यासाठी बुलढाणा आगारातील वाहक रत्नदीप हिवाळे तसेच काही जागरूक प्रवाशांनी पुढाकार घेत खड्ड्यात झाडांच्या फांद्या टाकून वाहन चालकांना धोक्याचा इशारा दिला। संबंधित विभागाने दखल घेण्यापूर्वी नागरिकांनाच अशी खबरदारी घ्यावी लागत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून शालेय विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी तसेच एसटी आणि खासगी वाहनांची सतत ये-जा असते। अशा परिस्थितीत रस्त्यावरील मोठा खड्डा गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतो। पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करावा तसेच केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। नमस्कार मंडळी, आज सकाळी 7 वाजता बुलढाणा ते सैलानी फेरी घेऊन येत असताना रायपूरपासून थोड्याच अंतरावर पांगरी ते रायपूरच्या मधामध्ये एक छोटासा पूल जो लोकांच्या शेतातलं पाणी गिनी जाण्यासाठी खाली केलेला आहे, तो अक्षरशः पूल थोडा खचला आणि त्यातला जो सिमेंटचा बंब आहे तो तुटून पडला। तर हे बघा, आणि प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे, काहीच नाही। आणि ह्या बसमध्ये शाळकरी मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला येतात, गर्भवती माता भगिनी हे येतात, तर प्रशासन ज्येष्ठ नागरिक बांधकाम विभागाला जाणून बुजून दुर्लक्ष आहे। आणि ह्या रोडवरती पांगरी या ठिकाणी 2 प्लॅन्टला मंजुरात देण्यात आलेली आहे, तर तिथं ओव्हरलोडच्या गाड्या 70 टनाच्या गाड्या ह्या चालतात वा जेणेकरून ह्या रोडची जी अवस्था आहे ही 12 टन ते 15 टनाची गाडी चालू शकते, एवढीच कॅपॅसिटी आहे रोडची। त्या रोडवरची म्हणजे मोठ्या प्रमाणात 70 टनच्या लोडच्या गाड्यामुळे हा रोड खराब झाला। तर याच्याकडे कोणी प्रशासन लक्ष दिलं राहिलं, उद्या या खड्ड्यामुळं व रोड खराबमुळं जीवितहानी होऊ शकते व ते नाकारता येत नाही। जर याचं जर काही जीवितहानी झाली तर कोण जबाबदार राहणार? एखादा 2 व्हीलरवाला झाला, हे झाला, जर इथं आला तर या बंब्यामध्ये डायरेक्ट जाऊन जीव जाऊ शकतो त्याचा। एखादा जीव जर गेला तर तो वापिस येऊ नाही शकत। त्याच्या तात्काळ याची प्रशासनाने दखल घेऊन याची डागडुजी व कोणाचा जीव जाऊ नये याची प्रशासन दखल घ्यायला पाहिजे। डागडुजीचे काम नाही ते, आणि लवकर निपटारा करायला पाहिजे।